मित्रांनो, आपल्या संगत आहेत महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे युवा नेता म्हणजे आदित्य ठाकरेजी. आदित्य ठाकरेजी, तुमचं स्वागत आहे इकडे दापोली शहरात. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे, इकडचा स्थानिक आमदार म्हणजे योगेश दादा कदम, युवा टू युवा. नाही, मी पहिलंच सांगतो, मी काही सर्वात मोठा नाही ना, मी नेता आहे, मी युवा आहे, बस तेवढंच आहे. पण एक महत्त्वाचं आहे, आपण पाहिलं असेल संजयजींचं काम हे बोलतं आहे. संजयजी जेव्हा पक्षात आले, पूर्ण प्रवाह आपण पाहत होतात, गद्दार सगळे विकून चाललेले, तेव्हा हे इथे लढाई द्यायला उभे राहिलेले आहेत. सगळी जी आमची टीम आहे, मग इथे सचिनजी असतील, आमचे सगळेच, पण हे स्वतः इथे लढत होते गेले 2 वर्ष. आणि ही लढाई आमची काही फक्त स्वतःसाठी नाही आहे, स्वार्थी लढाई नाही आहे. महाराष्ट्र ज्यांनी लुटलेला आहे त्याच्या विरोधात आमची लढाई. आदित्यची सगळ्यात पहिला जो प्रश्न लोकांच्या समोर येतो ते रामदासभाई कदम, ज्या मतीने त्यांनी ठाम लोकांसमोर सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्हाला ॲक्सेस नव्हता, आम्हाला गेटकीपर्स बरेच भेटायचं. काय खरं आहे? मला वाटतं काही लोकांकडे जास्ती लक्ष न देणं हे बरं असतं, कारण त्यांना सगळं काही मिळाल्यानंतरही भूक जात नसते. मंत्री बनवा, कॅबिनेट मंत्रीपद द्या, MLC करा, पडल्यानंतरही आमदार करा, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ज्या थराला हे लोक जाऊन बोलतात त्याच्यातून त्यांच्याच घरातले संस्कार, त्यांचं अपब्रिंगिंग हे कळतं. आणि तेच जर पुढे अशी पुढच्या पिढी निघणार असतील तर त्याला काय अर्थ आहे? कधी ना कधीतरी आपण हा विचार केला पाहिजे, माणुसकी ह्या नात्यातून आपण कधीतरी काही पाहणार आहोत की नाही. एखाद्या व्यक्तीवर ऑपरेशन झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचं सगळ्यात कठीण काळ असताना त्या व्यक्तीबरोबर आपण उभे राहणार आहोत की नाही, ज्यांनी सगळं काही आपल्याला दिलं. तर जशी ते भाषा वगैरे करतात, आम्ही लक्ष पण देत नाही त्यांच्याकडे, आम्ही त्या घाणीत जातच नाही. आदित्यजी, पर्यटन हा सगळ्यात चांगला खाता तुमच्याकडे होता कोकणासाठी, आणि 2 विषय मोठे होते कोकणासाठी. पहिला होता की पर्यटनाच्या माध्यमातून जेव्हा मी योगेश दादांचं इंटरव्ह्यू घेतलं होतं फर्स्ट टाईम, जेव्हा तुमची आघाडी संगत होते, एकच पक्ष होता, त्यांनी सांगितलं लाडगर बीचसाठी बरंच मी निधी आणणार. नंतर रामदासबाईंनी सांगितलं निधी नाही भेटली, हे नाही भेटलं, खूप त्रास दिला. खरं आहे काय? एक काम करा ना, आपण माझ्या काळातले जिथे जिथे मी निधी दिलेला आहे, खरं तर मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात महाविकास आघाडीचं सरकार एक असं होतं जिथे आपण मोठा निधी महाराष्ट्रासाठी पर्यटनासाठी वापरला. मग अनेक ज्या पॉलिसीज आपण आणत होतो महाराष्ट्रात, बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी होती, कॅरेवन पॉलिसी होती, बीच शॅक पॉलिसी होती, हे तर कोकणाला मदत करणारच आहेत. कारण मला माहिती आहे कोकणी माणूस हे ना कुठचंही असं मोठी इंडस्ट्री नको आहे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होईल. इथे पर्यटन खूप चालू शकतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील, मोठी चांगली हॉटेल्स असतील, हे तर आपण आणतच होतो. फंड मी दिलेले अनेक गोष्टींसाठी, मग ते काही किल्ल्यांसाठी असेल, काही मंदिरांसाठी असेल, स्थगिती ह्या सरकारने ह्या राजवटीने दिलेली आहे. पण मी पण तयार आहे हे काढायला, सगळा रेकॉर्ड काढा.